कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न। खासदार संजय दिना पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन। नेरळ कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात 10वी आणि 12वीतील 80% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या 160 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्याला खासदार संजय दिना पाटील, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, माजी महापौर वामन म्हात्रे, शरद म्हात्रे, जुएन खुने, गावठाण बचाव, नवीन खोपी, जनसंपर्क अधिकारी ITI मुलुंड, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, भरत भगत, सावराम जाधव, अध्यक्ष संतोष पेरणे, माजी अध्यक्ष सुरेश ठोकरे आदी मान्यवर उपस्थित होते। खासदार संजय दिना पाटील यांनी संस्कृती आणि मातीची नाळ कायम उजोडा, समाजातील प्रत्येक घरावर मी आगरीची ओळख अभिमानाने लावा असे आवाहन केले। त्यांच्या कन्या राजुल पाटील यांनी सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या 2 विद्यार्थ्यांना लॅपटॉप भेट दिले। महेंद्र घरत यांनी आगरी भवन व वस्ती शाळेसाठी 10 लाख रोख मदतीची घोषणा केली, तसेच भविष्यात 25 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले। वामन म्हात्रे यांनी आगरी असल्याचा अभिमान बाळगा, मोबाईलचा उपयोग सोशल मीडियासाठी न करता ज्ञानासाठी करा असा सल्ला दिला। कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, युवा आणि समाज बांधव उपस्थित होते। ही गौरव परंपरा गेल्या 30 वर्षापासून सुरू असून समाजातील युवक सर्व क्षेत्रात पुढे यावेत यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे। आगरी नेते सर्व आगरी समाजाचे फ्युचर या विभागातले सर्व मान्यवर, माझ्या बरोबर आलेले सर्व मान्यवर, खास करून या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आलेले महेंद्र शेठ, आमचे शरद म्हात्रे साहेब, आता जे आपल्याला वामनशेठ म्हात्रे चांगलं मार्गदर्शन करून गेले आणि त्यांनी सांगितलं कुठल्या पद्धतीने निधी आणायचा। आम्ही त्यांना पुढच्या कार्यक्रमात जायचं होतं म्हणून त्यांना पण ते सांगून गेले। महेंद्र शेठ, आम्ही आपण सर्व मिळून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे, कारण आपण जर आमदार खासदारांना बोललोय मी, पण त्यांच्याकडून निधी किती मिळेल? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे गेलो, त्यांनी सांगितलंय का बदलापूरसाठी त्यांनी 6 कोटी रुपये आणलेले आहेत एका लायब्ररीसाठी। तर आपण एवढी मोठी वास्तू आहे, त्यांच्याकडे गेलो आणि